नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8 मॅथेमॅटिक्स इंडायसेस अँड क्यूब रूट प्रॅक्टिस सेट 3.2 कंप्लीट द फॉलोइंग टेबल असं दिलं आहे तुम्हाला। त्यामध्ये एक एक्झाम्पल सॉल्व करून दिला आहे, 4 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचे आहे। इझी पार्ट आहे, त्यामुळे एक्सप्लेन केलेलं नाही, आधी डायरेक्ट एक्सरसाइज घेतला आहे। त्यामध्ये 2 पार्ट आहे, नंबर दिला आहे, पॉवर ऑफ द रूट आणि रूट ऑफ द पॉवर। इथे पॉवर आधी आहे, इकडे रूट आधी आहे, इथे रूट नंतर इकडे पॉवर नंतर आहे, फक्त शब्द फिरवले आहेत, अदला बदल झाली आहे। एक एक्झाम्पल दिलाय, दिसतोय 225 टू द पॉवर 4/5 किती 3/2 आहे, इथे सॉरी किती आहे 3/2 आहे, या ठिकाणी लक्षात घ्यायचं 3/2 फर्स्ट एक्झाम्पल मध्ये। मग पॉवर किती झाला, जो न्यूमरेटर असेल, न्यूमरेटर मध्ये जो डिजिट असेल तो असणार आहे पॉवर, आणि डिनोमिनेटर मध्ये इथे 2 आहे म्हणजे ते रूट असणार आहे। मग पॉवर आधी पाहिजे, क्यूब ऑफ 3 म्हणजे क्यूब ऑफ, नंतर रूट कोणता आहे 2 आहे म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 225। इकडे उलट झालाय, आधी रूट पाहिजे, मग रूट म्हणजे डिनोमिनेटर मध्ये कोणता डिजिट आहे 2 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ वरती न्यूमरेटर क्यूब ऑफ 225। हे जर कळलं नसेल तर नेक्स्ट एक्झाम्पल बघा परत। 45 चा पॉवर दिलाय 4/5, पॉवर म्हणजे न्यूमरेटर किती 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 45। हे खाली लिहिलं मी, पुढे तुम्ही लिहू शकता, एक्झाम मध्ये तुम्हाला जर असेल तर तक्ता आखता येईल किंवा एक खाली एक लिहू शकता। आता इकडचा पार्ट रूट, रूट म्हणजे डिनोमिनेटर किती आहे यामध्ये 5 म्हणजे 5th रूट ऑफ 5th रूट ऑफ पॉवर किती आहे 4th पॉवर ऑफ किती 45। काय बदल नाही झाला। परत हेही कळलं नसेल तर एक्झाम्पल 3 बघा। 81 चा पॉवर आहे 6/7। जे इंडेक्स आहेत ते रॅशनल नंबर आहेत, म्हणजे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मध्ये। आधी कोणत्या फॉर्मेट मध्ये पाहिजे, पॉवर आधी पाहिजे म्हणजे 6th पॉवर ऑफ कितवं रूट आहे 7th रूट ऑफ कशाचा 81। इकडे फक्त काय होतं बघा, लक्ष द्यायचं आहे, रूट आधी पाहिजे 7th रूट ऑफ 6th पॉवर ऑफ 81, 6th रूट ऑफ सॉरी 7th रूट आहे, 7th रूट ऑफ, ते थोडी मिस्टेक झाली आहे, 7th रूट ऑफ 6th पॉवर ऑफ 81। ट्राय टू अंडरस्टँड, थोडं पेन ते लिहिताना घाई झाली आहे थोडीशी। आता या नंबर मध्ये बघा 100 चा पॉवर दिलाय 4/10। कोणता फॉर्मेट आहे, पॉवर आधी पाहिजे म्हणजे किती पॉवर आहे 4, 4th पॉवर ऑफ कितवं रूट आहे 10th रूट ऑफ कशाचं आहे 100। इकडे उलट होईल, आता इकडे काय पाहिजे फॉर्मेट बघा, रूट आधी पाहिजे, रूट म्हणजे डिनोमिनेटर किती आहे 10th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ किती 100। कळलं, 10th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 100 आणि पहिला आहे 4th पॉवर ऑफ 10th रूट ऑफ 100। काही कठीण आहे, खूप सोपं आहे, पाहिजे तर वरती वाचायचं। पॉवर आधी आहे, मग पॉवर किती आहे 3, 3 मध्ये किती क्यूब ऑफ
7th रूट ऑफ कशाचा 21. इकडे पॉवर आधी काय पाहिजे, रूट आधी पाहिजे, म्हणजे 7th रूट ऑफ कितवं पॉवर आहे, क्यूब ऑफ 21. कळलंय? हे सोपं होतं. त्यानंतरचा सेकंड क्वेश्चन आहे यामध्ये, ते बघू आपण. सेकंड एक्झाम्पल तो असा दिलाय, राईट द फॉलोइंग नंबर्स इन द फॉर्म ऑफ रॅशनल इंडायसिस. तुम्हाला सेंटेन्स दिलाय, इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचं, रॅशनल इंडायसिस. आता बघा आन्सर इथे लिहितो, स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 121. क्वेश्चन नीट वाचा, घाई करू नका, डोंट मेक हरी. स्क्वेअर रूट, रूट किती आहे, स्क्वेअर, स्क्वेअर म्हणजे 2 कुठे येणार, डिनोमिनेटर मध्ये. पॉवर किती आहे, 5, पॉवर कुठे असतो, वर, म्हणजे 5/2. तो इंडेक्स येणार कशाचा, 121चा. 121 टू दी पॉवर, स्क्वेअर रूट म्हणजे पॉवर किती आहे, पॉवर आधी लिहायचा, 5/2 डोक्यावर लिहायचं, इथे जागा कमी पडते आहे. सेकंड एक्झाम्पल बघा, क्यूब ऑफ 4th रूट ऑफ 324. रूट किती आहे, 4 आहे, एवढं कळलं. म्हणजे क्यूब म्हणजे किती, 3. हा पॉवर आहे कशाचा, 3. आन्सर लिहितो मी, 324 क्यूब म्हणजे किती, 3, आणि रूट किती आहे, 4. कळतंय का, दिसतंय क्लिअर? एक्झाम्पल 3, 5th रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 264. आता रूट किती आहे, 5th म्हणजे डिनोमिनेटर किती असेल, 5, इंडेक्सचा, रॅशनल नंबरचा. स्क्वेअर म्हणजे 2 काय असणार आहे, पॉवर असणार आहे. म्हणजेच हे असं होईल, 264 याचा इंडेक्स असेल 5th रूट, स्क्वेअर म्हणजे 2/5. डोक्यावर लिहायचं, खाली येता कामा नये, टोटली रॉंग मिळेल आन्सर तुम्हाला. मग क्यूब रूट ऑफ 3. बघा क्वेश्चन कसं आहे, क्यूब ऑफ क्यूब रूट, रूट किती आहे, क्यूब म्हणजे 3, पॉवर पण किती आहे, 3, आणि नंबर किती आहे, 3. म्हणजे याला लिहायचं झालं तर असं होईल, क्यूब ऑफ क्यूब रूट ऑफ 3. लक्षात आन्सर. अशा प्रकारे इथपर्यंत आपण आलो आहे. यानंतरचा एक्सरसाइज पण मी घेतोय. तो एक्सरसाइज जो आहे तो सोपा आहे, तसं फक्त तुम्हाला काय यायला पाहिजे, प्राइम फॅक्टर्स पाडता यायला पाहिजे. म्हणजे टेबल जर येत असेल तर तुम्हाला हा एक्सरसाइज सोपा आहे. मी जरा फास्ट सोडवतो, तुम्ही लक्ष द्यायचं आहे. प्रॅक्टिस सेट 3.3 दिसतोय. फाइंड द क्यूब रूट ऑफ द फॉलोइंग नंबर्स. त्यातला फर्स्ट नंबर दिला आपल्याला 8000. क्यूब रूट फाइंड आउट करायचं म्हणजे नक्की काय करायचं, लक्ष द्या जरा. थोडा मी कॅमेरा खाली घेतलाय. सोल्युशन असेल याचं, लक्ष द्यायचं आहे. हा 8000 जो आहे याचे फॅक्टर पाडायचे तुम्हाला वेळ लागू शकतो, हे तुमच्यावर आहे. क्यूब रूट काढायचं म्हणजे 3 ग्रुप करायचे आहे प्राइम फॅक्टरचे. मग याचे मी 8, तुम्ही सोपं करू शकता. हे 8 माहिती आहे मला, 2च आहे, मग 3 0 म्हणजे 20 × 20 × 20 तसं करू शकता तुम्ही 3 टाइम्स. पण जर वेगळा नंबर असेल तर तुम्ही असं करायचं, 2 × 8000च्या निम्मे किती असेल, 4000 इज इक्वल टू 2 × 4000च्या निम्मे 2000, परत इज इक्वल टू 2 × 2 × 2, याला 2 ने डिवाइड करायचं म्हणजे किती होईल, 1000. परत बघायला 2 × 2 × 2, परत याचे 2 पार्ट करायचे, हाफ करायचे, किती 500. तुम्ही डायरेक्ट करू शकता, असं म्हटलं नाही मी तुम्ही असंच करायला पाहिजे. यू कॅन डू डिरेक्टली. 1 2 3 4, परत 5वा इंटू 500च्या निम्मे 250, 250. ओरली करा, रुपयामध्ये तुम्हाला छानपैकी जमेल. 2 × 2 × 2 × 2 × 2 इंटू परत 2 केले आपण.
2 3 4 5 6 याचं किती होईल 250च्या निम्मे 125 125 रुपये 125 आणि हा तुम्हाला माहिती आहे 5 चा क्यूब आहे तुम्ही डायरेक्ट असं करू शकता समजण्यासाठी बघा 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 आणि याचं येणार 5 × 25 येणार आणि मग 25 म्हणजेच 5 × 5 क्यूब रूट काढताना लक्ष द्यायचं each फॅक्टर appears 3 or 3 times 3 किंवा 3 वेळा येईल 3च्या पटीत 3 वेळा 6 वेळा 9 वेळा कोणताही एक अंक येईल 2 वेळा असं येणार नाही 3 कमीत कमी 3 टाइम्स येईल कोणताही डिजिट मग हे आपण याचे 3 गट करायचे क्यूब रूट फाइंड आउट करायचे 3 गट करायचे म्हणजे हे किती आहे 2 2 6 टाइम आहे म्हणजे 2 2 वेळा घ्यावे लागणार 2 × 2 आणि एक 5 वेळा घ्यावं लागणार इंटू 2 × 2 × 5 3 गट फॉर्म करायचे आहेत तुम्हाला आणि तिन्ही ग्रुपमध्ये सेम डिजिट असतील याला तुम्ही असं केलं 4 5 जा 20 × 20 × 20 असं सोडवायलाच पाहिजे असं काही नाही तुम्ही डायरेक्ट लिहू शकता देअरफॉर क्यूब रूट ऑफ 8000 हे लिहिणं महत्त्वाचं आहे हे नाही लिहिलं तर यू विल गेट 0 मार्क क्यूब रूट हा इथे लहान फॉर्मॅटमध्ये असतो छोटा अंक काढायचा हा मोठा सिम्बॉल काढायचा त्याला रॅडिकल म्हणतात रॅडिकलमध्ये 8000 हा रॅडिकंट आहे आतमध्ये लिहिलेला नंबर इज इट क्लिअर म्हणजेच 8000चा आन्सर आला क्यूब रूट 20 आता दुसरा एक्झाम्पल बघूयातला आपण दुसरं दिलं आपल्याला 729 पुस्तक जवळ ठेवा फाइंड द क्यूब रूट काढतोय आपण मग सोल्यूशन असेल 729 इज इक्वल टू प्राइम फॅक्टर इथे इवन नंबर नाही 0 2 4 6 8 याप्रमाणे म्हणजेच नॉट डिव्हिजिबल बाय 2 कळलं 2 ने डिव्हिजिबल नाही तर मग कशाने बघू आपण हा असेल 7 + 2 9 9 + 9 18 जर सगळ्या डिजिटची सम सगळ्या डिजिटची बेरीज सगळ्या डिजिटच्या बेरजेला म्हणजे समला 3 ने भाग जात असेल डिव्हिजिबल बाय 3 देन नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 म्हणजे याला 3 ने जाऊ शकतो मग इथे मी 3 इंटू याला 3 ने जर डिवाइड केलं 3 2 जा 6 एक राहिला 12 झाले 3 4 जा 12 3 3 जा 9 तुम्ही कसंही करा याला 3 ने डिवाइड केलं हा आन्सर त्याच्या पुढे लिहिला आता एक नंबर 3 आला म्हणजे परत 2 वेळा तो येणारच 3 × 3 इंटू याला 3 ने डिवाइड करा 3 8 जा 2 नंबर घेतो मी एक जात नाही 3 8 जा 24 3 1 जा 3 परत याला 3 वेळा 3 × 3 × 3 × 27 तुम्हाला हे माहित असेल क्यूब तुमचे 10 पर्यंतचे तुम्हाला क्यूब्स माहिती पाहिजे दिसतायत का बघा जरा लाईट थोडं कमी जास्त होत आहे तर 3 × 3 × 3 याचे 3 वेळा 3 3 येतात 9 9 3 जा 27 किती 6 टाइम्स आले मग याचे 3 ग्रुप फॉर्म करायचे आपल्याला 3 गट पाडायचे मग किती किती येईल एका गटामध्ये 2 हे 2 हे 2 मग यांचं जर केलं आपण 9 × 9 × 9 कळलं 729 देअरफॉर हा फायनल आन्सर आहे असं लिहायचंच आहे ते तुम्ही 3 करू शकता किंवा क्यूब रूट ऑफ 729 इज 9 असं लिहावं लागेल 729 इज इक्वल टू 9 कळलं इथपर्यंत आणखी एक पेज घेतो मी यामध्ये हा दुसरा झाला नंतर तिसरा एक्झाम्पल घेतोय याच्यामधला मी फाइंड द क्यूब रूट मधला तिसरा एक्झाम्पल आहे 343 सोल्यूशन बघा दिसतोय का बघा जरा थोडा पेपर खाली घेतो मी कॅमेरा वरती करतो थोडासा दिसतोय लक्ष द्या 343
क्यूब रूट काढायचं आपल्याला. 343चं सोल्युशन असेल 343. प्राइम फॅक्टर पाडता यायला पाहिजे. आता याच्यामध्ये 3 3 6 आणि 4 10 सम येते. 3 ने डिव्हिजिबल नाही, म्हणजे वेगळा विचार करावा लागेल. मी तुम्हाला एक सांगितलं आहे, तुमचे 10 पर्यंतचे क्यूब पार्ट पाहिजे, तर मग तुम्हाला हे कळेल की हा 7चा आहे. मग इथे 7 ने डिव्हिजिबल आहे. 7 7 4 जा 28 राहिले किती 6 63, म्हणजे 7 9 जा 63. 7 इंटू 7 इंटू 7 म्हणजे 3 टाइम आला. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 343 इज इक्वल टू 7. कळलं? हा झाला तिसरा. त्यानंतर चौथं एक्झाम्पल आहे. यामध्ये सगळे एक्झाम्पल सोडवून देतो. आता तुम्हाला कळलं असेल, ज्यांचे टेबल पार्ट आहेत, पाडे पार्ट आहेत, त्यांच्यासाठी हा खूप सोपा आहे. यामध्ये एक्झाम्पल किती 3 झालं. 4th मध्ये 512 आहे -512. आपण काय करायचं, निगेटिव्ह नंबरचा नंतर विचार करायचा. आधी 512चेच फॅक्टर पाडायचे. तुमचे जर पाडे पाठ असतील तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. याची कितीचा आहे, 8चा आहे. तुम्ही करा पाहिजे तर डिवाइड करायला 8 इंटू 8 इंटू 8 येणार आहे. खूप 2 2 2 याचे 3 वेळा, याचे 3 वेळा 9 टाइम्स 2 2 येणार आहे. पण मी इथे ते लिहित नाही, डायरेक्ट लिहितो. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 512 इज इक्वल टू 8. डायरेक्ट लिहिलंय. वरील प्रमाणे तुम्ही काढू शकता. 5वं एक्झाम्पल बघा. यामध्ये 5वं सॉरी इथे आपल्याला निगेटिव्हचं पाहिजे. मग निगेटिव्हचं काय असेल, देअरफॉर क्यूब रूट ऑफ -512 इज इक्वल टू -8. आपल्याला याचं विचारलंय, निगेटिव्हचं विचारलंय. 5th एक्झाम्पल बघा. -2744. हा एक्झाम्पल थोडं मोठं आहे. कसं करायचं तुम्ही बघा. याचं सोल्युशन मी लिहितो. किती पॉझिटिव्हचाच विचार करतो आधी. 2744 इज इक्वल टू, याला 2 ने डिव्हिजिबल करा तुम्ही. हाफ करा. याचे किती येणार, 1372. 1372. हाफ हाफ करत जायचं आहे, कारण इवन नंबर आहे. इथे पण इवन आहे. परत 2 येणार 3 टाइम्स. याच्या हाफ करा. 1372चे ते येईल 686. डिवाइड करा याला 2 ने. हा नंबर तुम्हाला मिळेल. 2 इंटू 2 इंटू परत इवन नंबर आहे. याचे हाफ करा. 686चे किती येईल, 343. 343 आताच आपण काढलं. कशाचं आहे, 7चं आहे. म्हणजेच असं होईल 2 इंटू 2 इंटू 2 इंटू हा 343 7चा आहे. 7 इंटू 7 इंटू 7. मग वी हॅव टू फॉर्म 2 ग्रुप्स. 2 गट तयार करायचे. 3 गट तयार करायचे. सॉरी, प्राइम फॅक्टरचे 3 ग्रुप फॉर्म करायचे आणि 3 ग्रुपमध्ये सेम डिजिट असेल. हा एक झाला. दुसरा 2 इंटू हा 7 घेतला आणि तिसरा 2 इंटू 7. मग किती येणार याचा आन्सर आपल्याला काढायचा आहे. किती येईल शेवटी, 14 इंटू 14 इंटू 14. म्हणजेच हा 2744चा आहे. देअरफॉर क्यूब रूट ऑफ जे असेल, आपण मायनसचा जर घेतला इथे 2744 इज इक्वल टू -40. त्यानंतर आणखी एक पेज घेतो मी. यामध्ये लक्ष द्यायचं आहे. हा झाला 5वा. एक एक्झाम्पल आहे लास्ट, तो पण नाही ठेवत. 6वा आहे.
6 एक्झाम्पल आहे, दिसतोय नंबर आहे, मोठा नंबर आहे 332,768 दिसतोय. सोल्युशन सिंपल आहे. या ठिकाणी पॉझिटिव्ह नंबर आहे, त्यामुळे याचं काय होईल 32768 इज इक्वल टू, लक्ष द्यायचं आहे, याचे हाफ करा. हाफ किती येणार 32 चे 16,000 होणार आणि 768 चे 384 म्हणजे 16,384. 2 ने डिवाइड करा, याचे निम्मे केले मी. आता एकदा 2 आला म्हणजे 3 वेळा येणार आहे. कोणताही डिजिट 2 वेळा येत नाही, 3 6 वेळा 9 वेळा. याचे हाफ करा, किती येईल, याचे हाफ 8,192. परत इवन नंबर आहे 2 इंटू 2 इंटू 2, परत याचे हाफ किती येणार 4,000, याचं 96 किती येईल 4,096. डिवाइड करत जायचं, वरच्या नंबरला हाफ हाफ करत जायचं, निम्मे निम्मे, किंवा 2 ने डिवाइड करा तुम्ही. 3 2 झाले. परत आणखी चौथ्यांदा 2 आला म्हणजे परत आणखी 2 वेळा येणार आहे. 2,000च्या 4,000च्या निम्मे 2,000 आणि 96च्या निम्मे किती 48, 2048. कळलंय का, याचे हाफ केले मी, ओरली करतोय मी. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू किती झाले 2 3 4, वरची 4 आहेत, हा 5वा असेल, इंटू याचे हाफ 1024 किती 1024. 2,000च्या निम्मे 1,000 आणि 48च्या निम्मे 24, 24. इथे 5 2 झाले, मग 6 वेळा घ्यायचं कारण इवन नंबर आहे. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2, 6 झाले. मग याचे 512. 512चा आपण काढलाय मग किती 8 येतो. मग इथे 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 हे 6 टाइम झाले, इंटू 512. तुमचा पार्टच पाहिजे आता 8 पर्यंतचे क्यूब. 8 8 जा 64, 64 इंटू 8 512. मग आता 3 ग्रुप फॉर्म करायचे, 2 इंटू 2 2 वेळा आणि 1 8, कारण हे 6 टाइम आहे. 2 इंटू 2 इंटू 8, 2 इंटू 2 इंटू 8, याप्रमाणे हा असं झालं. पुढे इज इक्वल टू किती येणार याचं 32. 32 इंटू 32 इंटू 32, 3 टाइम्स एनी नंबर रिटर्न मल्टिप्लिकेशनमध्ये 3 वेळा लिहिणार, तो त्याचा क्यूब रूट असणार आहे. हे असणार आहे 32,768. देअरफॉर क्यूब रूट ऑफ, हा चिन्ह नीट काढायला शिका, 32,768 is equal to 32. Cube root of 32,768 is equal to 32. यामध्ये टीचिंग सारखं काही नाही, फक्त टेबल पार्ट पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन करता यायला पाहिजे, लक्ष द्यायचं आहे. आणि लास्ट स्टेप हे लिहायला विसरू नका, हे महत्त्वाचं आहे. हे नाही लिहिलं तर तुमचे मार्क्स जाऊ शकतात. बघा, लाईक करा, कमेंट्स असेल तर लिहा, तुमच्या मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपवर लिंक शेअर करायला विसरू नका. हे सगळं तुमच्यासाठी आहे, तुम्हाला गाईडची गरज पडू नये. आणि माझे सगळे व्हिडिओ पहिल्या लेसनपासून इथपर्यंत आता आलो आहे मी, हा इथे 3rd लेसन संपतो आहे. बाकीचे पुढे आपण बघू. बेस्ट ऑफ लक.